कवठेमहांकाळ तालुक्यात चीनच्या निकृष्ट बेदाण्यावर प्रोसेसिंग करणाऱ्या युनिटवर धाड. सांगलीत चायनीज बेदाण्याचा पर्दाफाश. कवठेमहांकाळमध्ये बागायतदार संघाची धाड. प्रशासनाला आंदोलनाचा इशारा. अफगाणिस्तानच्या नावाने चीनचा निकृष्ट बेदाणा भारतीय बाजारपेठेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीसह नागरिकांच्या आरोग्याशी खेळ. कवठेमहांकाळ दिनांक 11. प्रतिनिधी. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील चोरुची गावात चीनमधून आयात करण्यात आलेल्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या बेदाणा प्रोसेसिंग युनिटवर महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने धाड टाकली आहे. मोठा पर्दाफाश केला आहे. कोणतीही अधिकृत परवानगी नसताना सुरू झालेल्या या बोगस कारभारामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चोरुची येथील सीमेवर अजित पाटील भोसे तीर्थंकर बेदाणा प्रोसेसिंग युनिट या ठिकाणी बेकायदेशीरित्या बेदाण्यावर प्रक्रिया सुरू होते. धक्कादायक बाब म्हणजे चीनमध्ये जो बेदाणा जनावरांना खाण्यासाठी अयोग्य मानला जातो असा निकृष्ट बेदाणा अफगाणिस्तान मार्गे भारतात आणला जातो आहे. या बेदाण्याचे पॅकिंग अफगाणिस्तानच्या ट्रेडमार्कखाली करून तो भारतीय बाजारपेठेत खपवला जातो आहे. या निकृष्ट बेदाण्यामुळे सांगली जिल्हा, सातारा, कोल्हापूर, नाशिक, विजापूर परिसरातील उच्च दर्जाच्या भारतीय बेदाण्याचे दर कोसळले आहेत. यावर भाष्य करताना महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष मारुती चव्हाण यांनी म्हटले की चीनचा हा निकृष्ट बेदाणा अत्यंत कमी दरात विकला जातोय, ज्यामुळे आमच्या कष्टाने पिकवलेल्या दर्जेदार बेदाण्याला भाव मिळेनासा झाला आहे. आम्ही जिल्हाधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या, परंतु केवळ जुजबी कारवाई केली गेली. ठोस पावले न उचलल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. सांगली विभाग अध्यक्ष दत्ताजीराव पाटील यांनी अधिक माहिती देताना सांगितले की या बेदाण्याला कसलीही चव नसून तो भेसळयुक्त आहे. अशा बेदाण्यामुळे एखादे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते आणि ज्या भागात बेदाणा तयार होतो नेमक्या त्याच ठिकाणी हा आयात केलेला माल आणून व्यापाऱ्यांमार्फत विकला जातो. हा बेदाणा देशात येतोच कसा याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करतील असा इशारा त्यांनी दिला आहे. हा पर्दाफाश झाल्याने आता प्रशासकीय यंत्रणा या बोगस प्रोसेसिंग युनिटवर काय कारवाई करेल याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे. या मोहिमेवेळी द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक मोहन पाटील, सचिव तुकाराम माळी, परशुराम एरंडोले, सुरेश करगणे, जयसिंग चव्हाण, आनंद कबाडगे, जितेंद्र जाधव, अप्पासाहेब पाटील, महादेव लाड सावंत, राजेंद्र पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. की आम्ही आता चोरुची गावात आज दिनांक 11/5/2026 वार सोमवार या दिवशी आम्हाला समजल्याप्रमाणे की अफगाणिस्तानचा बेदाणा आयात करणारी पार्टी होती देव इम्पेक्स आणि त्या पार्टीनं इकडं सांगली जिल्ह्यात गेल्या वेळेला पण आम्ही बेदाण्याचं आम्ही द्राक्ष संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा पर्दाफाश केला होता. परंतु आतासुद्धा हा बेदाणा अफगाणिस्तानच्या बॉक्समधनं अफगाणिस्तानच्या बिलावर आला असणार आहे. परंतु हा बेदाणा पूर्णतः हा चीनचा बेदाणा आहे. आयात कर चुकवून हा बेदाणा अफगाणिस्तानच्या बिलावर आणलेला आहे. त्यामुळं ज्या कोणी देव इम्पेक्स नावाची पार्टी तिथे दिसते त्या पार्टीची फूड आणि ड्रग्ज आणि कवठेमहांकाळ पोलीस स्टेशन सांगली फूड आणि ड्रग्ज या विभागाने चौकशी करावी. ही इथं अजित पाटील यांच्या वॉशिंग सेंटरला इथं रॅकवर आलेला हा बेदाणा चोरोची आणि फूड आणि ड्रग्ज अधिकाऱ्यांना बी आमची विनंती राहील की तुम्ही हा बेदाणा पूर्णतः चौकशी करून जेव्हा कुणी सांगलीत आणलेला आहे आणि तो देव इम्पेक्सवाला कोण आहे त्यांच्यावर हा आमच्या तक्रारी अर्जाप्रमाणे कवठेमहांकाळच्या पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी अर्जाप्रमाणे त्याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, त्यांची बँकेची अकाउंट चेक करावी आणि हा बेदाणा जो आणला गेला आहे हा बेदाणा खरंच ह्या भागात आणायची काय आवश्यकता होती आणि रिपॅकिंग करून हा इंडियाच्या बॉक्समध्ये भरला जातो वॉशिंग करून आणि त्याला वेगवेगळे कलर मारून इंडियन बेदाणा म्हणून विकला जातो. उद्या सामान्य माणसाच्या आरोग्याला धोका झाला तर ह्याची जबाबदारी पूर्णतः इम्पोर्ट करणाऱ्या त्या इम्पोर्टरची राहील. आणि माझी विनंती आहे की सांगली, तासगाव, पंढरपूर आणि सोलापूर
इथं सौद्याला हा बेदाणा कुठल्याही परिस्थितीत संबंधित मार्केट कमिटीने घेऊ नये, पूर्णतः शहानिशा करावी. अन्यथा जो कोण व्यापारी किंवा कोण आडतदार इथं सौद्याला लावेल त्याचं लायसन रद्द करावं मार्केट कमिटीने विक्रीचं खरेदीचं, अशी आमची सर्व द्राक्ष बागायतदारांच्या वतीनं विनंती आहे. आता आम्ही इथं ही एवढा एक कंटेनर जवळजवळ बेदाणा आहे आयात केलेला, आणि हा सगळा बेदाणा चायनाचा आहे. 105% त्यांनी ड्युटी बुडवून आणलेला आहे. त्यामुळे संबंधितावर इथून ह्यांच्याकडं कुठला आला, म्हणजे ह्या चोरूची म्हणजे ह्या वॉशिंग सेंटरवर कुठल्या ह्याच्याकडून बेदाणा आला, त्यांच्याकडून तो पुढचा पण त्याची सायकल आहे ह्याची चौकशी कवटेमंकाळ पोलीस स्टेशन आणि संबंधित फूड आणि ड्रग्ज सांगली विभाग यांनी करायचे आहे. असं आम्ही तक्रारी अर्ज पण तिथे देऊन आलेलो आहे. फक्त ते लोक उपस्थित नसल्यामुळं आम्ही इथं शहानिशा करावी, खरं आहे का खोटं आहे ह्याची पूर्णतः चौकशी करावी. आणि मला तर वाटतंय की कदाचित कुणीसुद्धा तसं सहकार्य करायला नाही पाहिजे होतं. वॉशिंगचं जे आज ह्या वॉशिंग सेंटर आहे हे अगदी अजित पाटील म्हणून बागायतदार आहे, शेतकऱ्यांची मुलं आहे. जर आपण शेतकऱ्यांच्या मुलांनीच जर असा परदेशी बेदाण्याला जर इथं वॉशिंग करून जर मदत करायला लागलो तर आपण शेतकऱ्याशीच कुठंतरी प्रतारणा करतोय असं वाटतंय. त्यामुळे सगळ्याच लोकांनी कुणीसुद्धा ह्या बेदाण्याला वॉशिंग करायला कुणी सहकार्य करू नका, अन्यथा पुन्हा मग आम्हाला आमच्या पद्धतीनं आंदोलन लोकशाहीच्या मार्गाने करावं लागेल. ह्या गोष्टीची सुद्धा संबंधित सहकार्य करणाऱ्या लोकांनी दखल घ्यावी अशी मी मीडिया पुढं विनंती द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीनं आम्ही सगळे पदाधिकारी इथं आलेलो आहे विनंती करत आहे. तरी आपण सर्वांनी ह्या गोष्टीची प्रशासनानं दखल घ्यावी. मागल्या वेळेला आम्ही ज्या वेळेला तक्रार दाखल केली, सगळं ही केलं, त्यावेळेला विधानसभेत तारांकित प्रश्न झाले, विधान परिषदेत तारांकित प्रश्न झाले, परंतु इथल्या प्रशासनानं इथं बेदाणा आला नाही म्हणून सांगितलं. परंतु आज हा बेदाणा इथं आहे, अजून भरपूर कुठेतरी स्टोरेज वगैरे असणार आहे. नाही म्हणले, एवढा बेदाणा आम्ही दाखवून नाही म्हणले. म्हणून आता प्रशासनानं हा बेदाणा तुम्ही मीडियावाल्यांनी ही इतका बेदाणा हित आहे म्हणजे हा बेदाणा कुठेतरी एक थोडाच असेल, अजून स्टोरेजमध्ये सुद्धा कुठं कुठं असणार आहे. ती इथून तुम्ही चौकशीचं मूळ काढून त्याचा धागा दोरा काढून किती बेदाणा हित हो बेकायदेशीर बेदाणा आलाय ह्याची पूर्णतः प्रशासनानं चौकशी करावी अशी मी सर्व द्राक्ष बागायतदारांच्या वतीनं पोलीस प्रशासन आणि अन्न व फूड ड्रग्ज या प्रशासनाला आणि जिल्ह्याचे कलेक्टर साहेब SP साहेबांना विनंती करतो मीडियाच्या माध्यमातून, आणि जास्तीत जास्त लवकर ह्याचा छडा लावावा.